एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। सिन्नर तालुक्यातील दोन्ही औद्योगिक वसाहतीतील शेकडो परप्रांतीय मजूर कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवण्याबाबत सिन्नर तहसीलकडे मागणी केली होती। त्यावर तहसीलदार यांनी लवकरच अशांची नोंदणी होणार असल्याचे सांगितले होते। त्याच अनुषंगाने सिन्नरच्या माळेगाव औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या नोंदणीचे काम सुरू झाले असून लवकरच नोंदणीचे काम पूर्ण करत अशा कामगार मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्याची व्यवस्था लवकरच होणार असल्याचे तहसीलदार राहुल कोताडे यांनी सांगितले। नमस्कार, मी राहुल कोताडे, तहसीलदार सिन्नर। आपल्या सिन्नर शहरालगत मुसळगाव आणि माळेगाव या दोन मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत। यामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार अशा अनेक राज्यांमधून मोठ्या प्रमाणात कामगार आलेले आहेत आणि या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्व कामगारांची मागणी आहे की आपापल्या गावी त्यांना जायचं आहे। याबाबत ज्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्यानुसार आजपासून आपण माळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये या मजुरांच्या नोंदणीला सुरुवात केलेली आहे। आपण या मजुरांची नोंदणी करणे आणि ज्यावेळेस आपल्याला त्यांच्यासाठी रेल्वे किंवा इतर वाहनं आपल्याला उपलब्ध होतील त्यावेळेस त्यांची वैद्यकीय तपासणी करून आपण या व्यक्तींना त्यांच्या मूळ गावी पाठवण्याची व्यवस्था करणार आहोत। तरी या माळेगाव, मुसळगाव, सिन्नर किंवा इतर गावांमध्ये जे परराज्यातील मजूर थांबलेले आहेत तर त्यांच्यासाठी आपण त्यांच्या गावात येऊनच नोंदणी करणार आहोत। तरी या सर्व मजुरांना माझं आव्हान आहे की आपण कृपया तहसील कार्यालय अथवा तलाठी कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही। तुमच्या नोंदणीसाठी आम्ही तुमच्या गावातच येणार आहोत आणि तुम्हाला तुमच्या घरी पाठवण्याची व्यवस्था करणार आहोत। धन्यवाद।